SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उत्कर्षा सोमानी या आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मे महिन्याच्या कडक उन्हात शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवणं गरजेचं असतं. आहारात पाणीदार आणि पचण्यास हलके असणारे पदार्थ घ्यावेत. तसेच पालेभाज्या, काकडी, टोमॅटो, दही, ताक, टरबूज, खरबूज हे पदार्थ असणं आवश्यक आहे. दिवसभरात 3-4 लिटर पाणी पिलं पाहिजे. नारळ पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत, सब्जा, पुदिना सरबत यामुळे शरीरातील उष्णता कमी होते. तळलेले, तिखट, मसालेदार, आंबलेले पदार्थ, मांसाहार असे पदार्थ उन्हाळ्यामध्ये टाळावेत, असं आवाहन आहार तज्ज्ञ डॉक्टर उत्कर्षा सोमानी यांनी केलंय. नमस्कार, मी उत्कर्षा सोमानी मेडिकल हॉस्पिटल येथे आहार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत का उन्हाळ्यात आहार कसा हवा. तर जसं उन्हाळ्यात तापमान वाढतं तशी आपली शरीरातली ऊर्जा पण वाढते आणि ती घामाद्वारे बाहेर पडते. घामात युजली पाणी बाहेर पडतं. तर आपला पहिला फोकस हवा का पाणी व्यवस्थित हवं. 2 ते 3 लिटर तरी पाणी दिवसभरातून जायला हवं. पाणीच इतके पुरेसे नाही तर इलेक्ट्रोलाइट्स पण महत्वाचे आहेत. तर ते आपल्याला कशातून मिळतात तर नारळ पाणी, लिंबू पाणी, कोकम सरबत हे इलेक्ट्रोलाइट्सचे सरबत आहेत. ते आपण रोज सेवन करू शकतो. त्याच्यासोबत पाणीयुक्त पदार्थ पण तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे जसं झालं फळं, टरबूज झाले, खरबूज झाले, टोमॅटो झालं किंवा काकडी झाले, हे पाणीयुक्त पदार्थ असतात. ते पण तुम्ही सेवन करू शकतात. शरीरातली जी डायजेशन सिस्टीम असते, मेटाबॉलिझम ज्याला बोलतो, ते कमी झालेली असते. तर त्याच्यासाठी ते थंड ठेवण्यासाठी आपल्याला ताक, दही हे महत्वाचं असतं. तर जेवण झाल्यानंतर तुम्ही ताक, दही याचं सेवन नक्कीच करा. दुसरी गोष्ट का आपण ऑफिसला जातो किंवा कोण उन्हात काम करतं तर त्यांच्यासाठी पाणीच हे योग्य नाही. त्याच्यात काहीतरी पुदिना टाकू शकतात किंवा सब्जा बी टाकू शकतात. त्याने तुमच्या पोटातली ऊर्जा कमी असेल तर त्याचं पण सेवन करणं महत्वाचं आहे. आणि मसालेदार पदार्थ नाही खाणे किंवा बाहेरचं तळलेलं जंक फूड हे बंद असणं महत्वाचं आहे. कारण की ऊर्जा जशी वाढलेली असते तशी आपली पचनक्रिया कमी झालेली असते. तर त्याच्यामुळे हलकं अन्न जास्त प्रेफर करणं हे महत्वाचं आहे. आणि मुले, वृद्ध आणि मधुमेह ज्यांना आहे त्यांनी व्यवस्थितपणे स्वतःची काळजी घ्यावी. कारण की उष्णता जशी वाढते तसं अशक्तपणा जास्त जाणवून येतं. त्यांनी व्यवस्थित पाणी पिणे, व्यवस्थित आहार करणे आणि जास्त बाहेरचं न खाणे हे माझे सल्ले. धन्यवाद. मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उत्कर्षा सोमानी या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सतत मार्गदर्शन करत असतात. या हॉस्पिटलच्या केंद्रप्रमुख डॉक्टर स्नेहल गायके यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची काळजी घेते. तर सर्वसामान्य रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मिळून दिला जातो. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपलं आवडतं संदेश चष्मा घर आता घेऊन आलंय खास उन्हाळा ऑफर. 1999 आणि त्यापुढील खरेदीवर मिळवा पोलराइज गॉगल्स अगदी फ्री. ऑफर कालावधी 15 मे ते 15 जून 2026. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं एकमेव हक्काचं ठिकाण म्हणजेच संदेश चष्मा घर. ठिकाण प्रवरा मेडिकलच्या वर, बस स्टँड, संगमनेर. संपर्क 9150 290 290.